दिवसभर 2 दिवस आपण डिजिटल आपण ऐकणार आहेत आणि नक्कीच डिकॉट स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या वतीने देखील सर्वांचं स्वागत आहे. आणि जे ओवळ्याचे जर खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो सर्व ठिकाणी आपण बसायचं. ज्या ठिकाणी चेंडू जर गेला तर चेंडू लगेच आणण्याचं काम ते करतील, जेणेकरून आपला वेळ देखील वाचेल. आणि नक्कीच या डोंगराच्या कुशीमध्ये मैदान जे आहे संध्याकाळी 5:45 वाजता इथं अंधार पडतो, अशी देखील सूचना तुम्हाला देतो. तुम्हाला माहितीच आहे थंडी दिवस सुरू झालेले आहेत, दिवस देखील लहान आहेत. आणि नक्कीच वेलकम 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 मालवणी वेलकम. आणि नक्कीच चांगली कामगिरी मागच्या स्पर्धेमध्ये नारंगी देखील केली होती, बाबूने देखील चांगली बॅटिंग केली होती आणि देखील चांगली कामगिरीसाठी देखील शुभेच्छा असतील. आणि नक्कीच पहिला सामना टायमर सुरू झालेला आहे. 25 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत आणि 30 मिनिटामध्ये येणारे 5 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. वेळेचं बंधन सर्वांना असेल आणि देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. पंचांचा इशारा. डॉक्टर साहेब आता पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह करतोय, पहिला चेंडू जबरदस्त हाताळतोय आणि तितक्या रीतीने प्रफुल्ल देखील खेळून काढतोय. स्टॅट ऑफ द फाउंडेशन. पहिली धाव प्रफुल्लच्या बॅटमधून येते, बॅट देखील निसटते, हात त्याला घाम फुटतोय आणि ग्लोव्ज द्यायचे. ग्लोव्ज आहे का त्याचे? प्रफुल्ल आणि निलेश हे जबरदस्त जोडी आहे जुचंद्र मास्टर संघाची. सुरेख फटा खेळतो, चेंडू होता मिडम क्षेत्रामध्ये, तिथे मनोज आहेत आणि सुंदर रीतीने चेंडू कव्हर करून चांगला थ्रो डॉक्टर साहेबांच्या हातामध्ये दिलेला आहे. दोन्ही खेळाडू एक एक धावावर खेळत आहेत. संघाला नेऊन ठेवले 2 धावावरती. 5 षटकांचा सामना आहे आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये किती धावा करतील. सुरेख अप्रतिम चेंडू हाताळतोय. नक्कीच हा चेंडू सक्सेस ठरतोय. सुंदर चेंडू, डॉट चेंडू. ज्येष्ठ नागरिक आपल्या परिसरामधील आपल्या संघावरती आपल्या समाजावरती किती प्रेम दाखवत आहेत आणि सर्वांचं देखील सहर्ष स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये, हक्काच्या स्पर्धेमध्ये, ओवळा स्पर्धेमध्ये. सुरेख अगदी चेंडू डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय, फक्त धाव एकच मिळेल. चेंडू जर आणि नक्कीच नंदू पटेल यांचे वडील देखील आहेत, काका आहेत आणि देखील आपल्या टीमवरती आणि ओळागावचे जावई देखील आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका, पुन्हा एकदा चेंडू खाली मनोज येतोय. एकच धाव मिळेल, जास्त धाव मिळणार नाही आहेत. दबाव आहे पहिल्या षटकापासून, पहिल्या चेंडूपासून दबाव जितेंद्र संघाला, कारण वाघवील संघ चॅम्पियन संघ आहे. मात्र त्याला देखील कधी कधी पराभवाला समोर जावं लागतं वाघवील संघाला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. मोठा बघा खेळतोय, फटका बघायचा आहे, चेंडू क्षेत्राच्या आतमध्ये आणि जबरदस्त झेल टिपतोय पंकज गोंदले. धन्यवाद धन्यवाद. कमी वेळामध्ये पहिल्या इथे गडी बाद होतो जितेंद्र संघाचा. नक्कीच चांगला फटका खेळला होता, मात्र हा फटका बॅटमध्ये आला होता व्यवस्थित, मात्र चेंडू जास्त उंची गाठली, रुंदी कमी होती. मात्र आज जबरदस्त सुंदर अप्रतिम झेल टिपतोय पंकज आणि पहिल्या इथे गडी बाद जितेंद्र संघाचा आणि शतक देखील संपते पहिलं. आणि पहिल्या शतका संपल्यानं धावसंख्या 4, गडी बाद 1. दुसरं शतक घेऊन येतील मनोज तानाजी पाटील.
सुरेख चेंडू हलका चेंडू रिटर्न टाकला होता आणि नक्कीच ते ठोंबरे आहेत, सुंदर क्षेत्ररक्षक त्यांच्या मार्फत होते आणि नक्कीच गेले कित्येक वर्षापासून आपल्या संघाला चांगली कामगिरी करत आहेत आणि स्थान त्यांचं जे कायम संघामध्ये आहे ते नक्कीच त्यांच्या कामगिरीमुळे आहे. कांचन स्लो चेंडू, अगदी स्लो चेंडू, फसवा चेंडू, लेग ब्रेक चेंडू होता. वेस्टर्नच्या मागे राकेश आहेत आणि नक्कीच हा चेंडू डॉट येतोय. आपल्या अपोजिट संघ कुठला आहे तर नक्कीच जाणीव आहे. आपल्याला 5 शतकामध्ये 50च्या पलीकडे धावा कशा नेता येतील आज प्रामाणिक प्रयत्न जीवचंद्र मास्टर संघाचा असेल. हा चेंडू का असेल, कशा रीतीने असेल, कशा पद्धतीने असेल, हा चेंडू आहे डॉट. अगदी चेंडू इस्टर्नच्या वरून गेला होता असे दर्शवतात पंच. नक्कीच आज देखील 3 पंच आम्हाला लाभलेले आहेत या स्पर्धेमध्ये आणि नक्कीच ओळा संघाचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो इथे संधी आम्हाला दिल्याबद्दल. मनोज सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, चेंडू आतमध्ये आला. काहीशी कल्पना नव्हती की चेंडूची हा चेंडू कशा पद्धतीने टाकेल. लेग ब्रेक पंचांमार्फत येतोय आणि असं वाटलं तर हा लेग ब्रेक त्यांनी 2 चेंडू हाताळले. हा तिसरा चेंडू देखील लेग ब्रेक असेल, मात्र हा चेंडू हा ब्रेक होता आणि आतमध्ये आल्यानंतर कांचनला जगच थोडे बीट झाले, डबल मिनिट्स खेळले आणि हा चेंडू जातोय पायाला लागून थर्मॅन रिझल्टमध्ये. एकदा कंप्लीट होते. प्रफुल्ल आपली स्ट्राईक पुन्हा एकदा कायम ठेवतोय. सुरेख चेंडू, अब्रिक चेंडू होता. चेंडू धावून काढायचा आहे आणि नक्कीच कांचन थोडे कॉलिंग इथे होत नाही व्यवस्थित, मात्र इथे थोडे पुढे सरसावले. बॅट देखील सुटली होती, मात्र ही धावचीच्या रूपाने दुसरा इथे गडी बदलते. परतावं लागेल कांचनाला. डीजे डीजे चांगली स्पर्धा सुरू आहे. पहिला सामना सुरू आहे, दुसरं शतक सुरू आहे. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत द्विचंद्र मास्टर संघाचे. निलेश आणि कांचन बाद झालेले आहेत. नंबर 4चा फलंदाज, 4चा बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज मनोज पाटील. सुरेख चेंडू हलकासा कट करतो. चेंडू आता पॉईंट रिझल्टमध्ये. तिथे नक्कीच प्रयत्न म्हणणार आहेत. मागच्या स्पर्धेमधून उत्कृष्ट गोलंदाज त्यांनी पुरस्कार घेतला होता आणि उत्कृष्ट बेस्ट फिल्डर मनोजने पुरस्कार घेतला होता आणि नक्कीच तेच समोर आहेत. नक्कीच जबरदस्त आखणी जी केलेली आहे वाघवील संघाने, कुठला गोलंदाज कधी वापरावायचा आणि कुठला ठेवायचा मागे पुढे, आणि नक्कीच चांगला त्यांचा जो गेम प्लॅन आहे तो त्याच्यामध्ये सक्सेस ठरतोय आणि मागच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरतोय वाघवील संघ. आणि नक्कीच प्रयत्न म्हणाले मागच्या स्पर्धेमध्ये NS महेंद्र संघासमोर जी गोलंदाजी केली होती, अप्रतिम गोलंदाजी केली होती. आणि तो ठरला होता उत्कृष्ट गोलंदाज. आणि त्याच्या पाठोपाठ नक्कीच दुसऱ्या क्रमांक नाव होतं प्रदीप पाटील उम्रमध्ये गोरदेव, या खेळाडूचं नाव देखील होतं दुसऱ्या क्रमांकावरती. प्रयत्न म्हणण्याचा चेंडू जातोय. बघायचं आहे किती धावा असतील. एकच धाव मिळेल फक्त. झेंड्याच्या त्या पलीकडे चेंडू पडल्यानंतर एकच धाव आहे.
चांगला फटका होता, मात्र डिक्लेअरमध्ये चेंडू पडल्यानंतर फक्त एकच धाव. हा चेंडू या बाजूचा नक्कीच षटकार असला असता सुंदर फटका होता, मात्र जास्त क्रॉस खेळले स्वप्नील. चेंडू जुने चेंडू नसल्या कारणास्तव नवीन चेंडू वापरावा लागेल. चेंडू आला का? ओके, धन्यवाद. तर सर्व कामगारांना धन्यवाद. 2 दिवस चेंडू असेल आम्हाला परत द्या. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी फटका खेळतोय. चेंडू जास्त उंची गाठतोय आणि नक्कीच हा चेंडू जातोय दन दन सीमारेषा बाहेर. पहिला चौकार येतोय जितेंद्र मास्टर संघाच्या वतीने. नक्कीच डीजेला विनंती करतो, आपली आगरी समाजाची स्पर्धा आहे. आगरी गाणी लाव, कोळी गाणी लाव जरा. वाटले 200 रुपये जास्त घे. नक्कीच चेंडू तिथे पाण्यामध्ये चेंडू गेल्यानंतर इथे जुना चेंडूची व्यवस्था नाही आहे. थोडं चेंडू घासून घ्या प्रफुल्ल. चेंडू बघा, जर पंच चेंडू आलेला, मात्र तो चेंडू बघा, चेंडू ओला झाला का बघा. त्याच ठिकाणी लागोपाठ 2 फटके खेळले जबरदस्त स्वप्नील यांच्या बॅटमधून. पहिला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला होता, दुसरा चेंडू पडल्यानंतर जास्त उचली घेतोय आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी पहिला चौकार येतोय स्वप्नीलच्या बॅटमधून. जितेंद्र संघाला मिळतील या 4 धावा. धाव संख्या 13, गडी बाद 2. सुरेख फटका होता, सुरेख चेंडू देखील होता आणि चांगला प्रयत्न. चांगला चेंडू अडवतोय, काही धावा वाचवलेल्या आहेत, मात्र खराब थ्रो करतोय आणि नक्कीच 2 धावा या चेंडूवरच्या आलेल्या आहेत. नक्कीच सुस्वागतम. जगदीशजी गरज साहेब यांचं आगमन झालेलं आहे, यांचं देखील स्वागत आहे आपल्या ओवळा संघामध्ये. ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये आपल्या समाजामध्ये चांगली कामगिरी त्यांची होत असते. नक्कीच मागच्या स्पर्धांच्यामध्ये सुंदर आयोजन केलं होतं. ऑब्रेक चेंडू होता, चेंडू डॉट जातोय. आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जगदीशजी गरज कोळशे संघातील एक चांगले एस्टोपोली खेळाडू आहेत आणि समाजसेवक देखील आहेत आणि त्यांची देखील उपस्थिती त्या मंचावरती ओवळा संघाच्या वतीने साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली गणेश आहेत, मात्र सुंदर अप्रतिम झेल आणि समतोल स्वप्नील यांचा खेळ. तिसरा येथे गडी बांधतोय आणि या 3 गडी बाद झाल्यानंतर धाव संख्या फक्त आणि फक्त 15. जितेंद्र मास्टर्स वर्सेस वाघवील संघ पहिला सामना खेळतो या ओवळा स्पोर्ट्स ओवळा या स्पर्धेमध्ये. शेवटचा चेंडू असलेल्या शतकातील 2.5 असे चेंडू टाकून पडलेले आहेत आणि नक्कीच हा तिसरा शतकामधील अंतिम चेंडू असेल. प्रयत्न म्हणाले यांच्या चांगला प्रयत्न बॅटिंग करण्याचा होता जितेंद्र मास्टर संघाचा आणि त्या प्रयत्नामध्ये 3 गडी बाद झालेले आहेत.
आडेपटने खेळायला फटका, चेंडू जातोय, चांगली फिल्डिंग, ज्ञान तिथे आहेत आणि सुंदर फेकी, जबरदस्त, काय चपल खेळाडू बघा. आणि शतक संपलेले आहेत 33 धाव संख्या 15, गडी बाद 3, 16 झालेले, 16 माफ करा. मात्र सरासरीने जो उतरला होता ज्योतिंद्र मास्टर संघ, मात्र असं वाटलं तर 3 षटकामध्ये 25 ते 28 धावा किंवा 30 धावा करतील. मात्र त्या कॅल्क्युलेशनमध्ये उतरला होता ज्योतिंद्र संघ, मात्र त्याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन त्यांनी वजाकर करून 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 फक्त आणि फक्त 16 धावा दिल्या या 3 षटकामध्ये. नंबर 4चा गोलंदाज नंदू पाटील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. घातक गोलंदाज, घातक फलंदाज ओळखला जातो वाघोली संघामध्ये तो नंदू पाटील. बघा, मी मगाशीच उल्लेख केला, जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू होता आणि जितकाच वेग होता चेंडूला तितक्याच वेगाने देखील बॅट मारली होती. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क ते होत नाहीये, चेंडू निघून जातोय, डॉट चेंडू येतोय. सुरेख चेंडू, थोडा यॉर्कर लॅप चेंडू होता, धावा धावून काढायचा, धावा धावून काढायचं आहे. चेंडू जर आतमध्ये गेल्यानंतर डिक्लेअर आहे, पडद्याला चेंडू लागून जर आला तर धावा धावून काढायचं आहे. प्रयत्न सुरू आहेत ज्योतिंद्र मास्टर संघाचे, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सुरेख अप्रतिम वेगवान चेंडू होता, धावा धावून काढायचा आहे आणि नक्कीच या चेंडूवरती एकच धाव मिळेल. लेग बायचा सरा पंचांमार्फत येतोय. मात्र आतापर्यंत एकच चौकार बॅटमध्ये आला होता स्वप्नील यांच्या बॅटमधून. प्रयत्न सुरू आहेत, मात्र नक्कीच 4थं शतक सुरू आहे. सामना 5 षटकांचा आहे. स्लो चेंडू हाताळला, मग अशी त्या लागोपाठ 2 चेंडू वारंवार वेगवान टाकले, मात्र हा चेंडू अगदी स्लो आणि लेगब्रेक टाकला होता. हा चेंडू होता डॉट. चेंडू मग येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला, टॉस बॉक्सच्या वरून हा येतोय षटकार, सुंदर, सक्सेसफुल, वंडरफुल आणि ब्युटिफुल षटकार येतोय अमरच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. नक्कीच षटकारांनी स्वागत केलं, डीजे मार्फत केलेलं आहे षटकाराचं. अमरचं देखील स्वागत केलेलं आहे. आता सुंदर चेंडू हाताळला होता, बघायचं ही धाव कशा पद्धतीने आहे. ही धाव होताना कंप्लीट वाईट सेसरा 1+1 2 धाव बनले जातील. विनंती करतो धाव घेताना फिल्डिंग करताना जरा मित्रांनो सावरा. 40+ सामने सुरू आहेत. आणि बघा हा चेंडू किती वेगवान चेंडू होता, मात्र षटकार आल्यानंतर थोडे एकदम फास्ट चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये सक्सेस ठरतात नंदू पाटील आणि प्रफुल्लची खेळी संपुष्ट होते. आतापर्यंत 4 खेळाडू बाद झाले आहेत ज्योतिंद्र मास्टर संघाचे. सुस्वागतम करूया. गवळी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे ओळा स्पोर्ट्स या 40+ मास्टरमध्ये. आणि आपल्या नक्कीच आपल्या समाजामध्ये आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये अग्रिकोली समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर अंतर्गत स्पर्धा क्रमांक 4 बघतोय आपण. या ओळ्याच्या मैदानामध्ये या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये
सुंदर आयोजन नियोजन. मात्र जे उद्या जे संघ खेळणार आहेत त्या विनंती करतो आपण थोडं अर्धा तास लवकर घरून निघा, जेणेकरून स्पर्धेला उशीर होतोय. दिवस देखील लहान आहेत, वेळेचं बंधन देखील आहे. पुढील 2 संघ देखील आलेले आहेत. पुढील सामना त्यांचा आहे नारंगी NCC नारंगी वर्सेस मालवणी कोलीवाडा. हे दोन्ही संघांना तयार राहायचं आहे. अंतिम शतक घेऊन येतील पंकज गोंदले. नक्कीच पंकज जबरदस्त एक अष्टपैलू खेळाडू आहे, सर्व गुण संपन्न हा खेळाडू आहे. ब्रेक चेंडू आणि असेच चेंडू RK मोरवा यांच्या अपोजिट मागच्या स्पर्धेमध्ये टाकले होते. 30 रणनीती 30 खासियत कायम आहे. चांगला प्रयत्न सुरू आहे. चेंडू हवेमध्ये अगदी सेफ लँडिंग करतोय आणि चेंडू मनोज उचलेपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव आहे फटक्यावरती. डावकरा फलंदाज प्रथमच ट्राय केलं. कॅप्टन आहेत जितेंद्र मास्टर संघाचे जितू, आणि नक्कीच आपल्या बॅटिंगच्या जोरावरती बरेचसे आणि सामने जिंकून दिलेले आहेत, हे देखील विसरता कामा नये वाघोली संघाला. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या लक्ष दिलं तर धावसंख्या झाले 27 धावा. 27 लॉस ऑफ 4 विकेट. जितेंद्र मास्टर वर्सेस वाघोली मास्टर्स. फर्स्ट मॅच ओव्हर नंबर 5. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू अब्रेक होता, मात्र लेफ्टी बॅटर असताना त्याला लेग ब्रेक चेंडू होतोय. अप्रतिम एकदम शांत डोकं ठेवून गोलंदाजी करतोय. यस, मात्र इथे काय करतं, काय बिघडतं ते गडी बाद थोडे पुढे सरसावले आणि नक्कीच चप्पल एसटी रक्षक राकेश एसटीच्या मागे थेट उभे होते. लगेच चेंडू पकडून बाद गडी गेला. डीजे आपण क्लॅरिटी बघा. डिकास स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक सुंदर क्षणचित्र आपण बघितलं आणि लाईव्ह प्रेक्षक जोडलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे आपल्या या अक्काच्या स्पर्धेमध्ये. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था पुरस्कृत ओवळा मास्टर्स. पुढील सामना असेल NCC नारंगी वर्सेस मालवणी कोलीवाडा. एक संघ आहे पालघर जिल्ह्यातला आणि एक संघ आहे मुंबई जिल्ह्यातला. हर्षद गावडे नंबर 7चा खेळाडू. 2 चेंडू शिल्लक आहेत. या शतकातील अंतिम शतक सुरू आहे. चांगला चेंडू, हलका चेंडू टाकला होता, चांगल्या रीतीने खेळून काढलेला आहे. त्याचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. फक्त आणि एकच धाव मिळेल. चेंडू आता D झोन मध्ये. चेंडू जर पडद्याला लागून आला तर धावून काढायचा आहे. लक्षात घ्या, नारंगी आणि मालवणी चेंडू जर पडद्याला लागून जर आला आतमध्ये तर धावून काढायचं आहे. जर पलीकडे चेंडू जर गेला तर एकच धाव डिक्लेअर आहे, हे देखील नोंद घ्यायचे आहे. शेवटच्या शतकातील शेवटचा चेंडू पंकज वर्सेस हर्षद. चांगला फटका खेळतोय, बघायचं आहे. थोडेसे चेंडू समोर आले होते, मात्र थोडेसे साईडला चेंडू झाला आणि हा येतोय दमदार बहारदार येतोय अंतिम चेंडूवरती. अंतिम षटकाच्या चौकार येतोय हर्षदांच्या बॅटमधून. येस अंपायर्स एकच आहे का? ओके ओके. आणि नक्कीच या चेंडूवरती फक्त आणि एकच धाव मिळते. चेंडू त्या पलीकडे गेला तो झेंड्याच्या आणि नक्कीच या एक धावेने धाव संख्या झाली ती 29 आणि 30 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या त्या वाघवील संघाला. उतरल्यावर ते कॅल्क्युलेशन 50च्या पलीकडे धावा आम्ही नेऊ
मात्र ती कॅल्क्युलेशन चुकलेली आहे. त्याचं मुख्य कारण चांगली गोलंदाजी डॉक्टर डॅकी एक गडी बाद 4 धावा, मनोज 3 धावा, प्रयत्न मनेरा 1 गडी बाद 8 धावा, नंदू पाटील 1 गडी बाद 9 धावा आणि पंकज गोंदले 1 गडी बाद 3 धावा. अशा एकूण एक षटकार आणि चौकारच्या साहाय्याने ज्योतिंद्र मास्टर संघ 29 या धावे पोहोचला होता आणि 30 धावांचं आव्हान. प्लीज विनंती करतो NCC नारंगी आणि मालवणी कुलवडा कॅप्टन प्लीज, योगेश गरज प्लीज. आणि नक्कीच आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया आणि ऐकूया नाटोस्कर यांना. हे 2 माईक होते. थँक्यू हेमा सर. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉससाठी यायचं आहे. नारंगी आणि मालवणी. हॅलो हॅलो. नारंगी आणि मालवणी दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज लगेच टॉससाठी या. पहिले इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर प्लीज विनंती अशा दोन्ही संघाच्या कर्णधारांना, नारंगी आणि मालवणी दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच टॉससाठी यायचे. चला मान्यवर कक्षामध्ये आपण जातोय जिथे उपस्थित आहेत आपले सर्व मान्यवर व्यक्ती. सर्वात प्रथम अग्रगणी सामाजिक संस्थेचे उपखजिनदार आदरणीय सन्माननीय जगदीशजी घरज सर इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. जितेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण माईची उपदार शॉल स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देतोय आणि सन्मानित करतोय अग्रगणी सामाजिक संस्थेचे उपखजिनदार सन्माननीय श्री जगदीश पाटील घरज सर. त्यानंतर आदरणीय सन्माननीय वैद्य काका इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. मी विनंती करेन जितेश सरांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचे. वैद्य काकांचा इथे सन्मान केला जाते. त्यानंतर कासार वडवळीतील एक ज्येष्ठ व्यक्ती जयवंत नाना पाटील यांचा इथे सन्मान आपण करतोय. वाघवील संघ ज्योतिंद्र मास्टर संघाला 3 धावांची पेनल्टी आहे. 3 धावा कमी करण्यात येतील. 27 टार्गेट आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय नंदकुमार मारुती पाटील सर इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. ओला क्रिकेटचे जनक ज्यांना आपण म्हणतोय, कारण प्रत्येक वेळी ओला संघाला कुठलीही गरज भासली तर नक्कीच ओला संघासाठी धावून उभे राहणारे त्यांचा सन्मान इथे केलं जाते. त्यानंतर या घोडबंदर परिसरामध्ये कुठेही मॅच असू देत, मात्र ज्यांची पहिली हजेरी असते असे आमच्या सर्वांचे लाडके रमेश मामा यांचा इथे सन्मान आपण करतोय. त्यानंतर मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय गवळी सर इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. गवळी सरांचा सन्मान इथे केला जाईल. गवळी सरांचा सन्मान इथे आपण करतोय. त्यानंतर आपण आमचे सहकारी त्यानंतर भाईंदरपाड्याचे एक नावाजलेले खेळाडू नंदकुमार भोईर सरांचा इथे सन्मान आपण करतोय. मी विनंती करेन जितेश सरांना की त्यांच्या शुभ हस्ते
आपण नंदकुमार भोईर यांचं इथं सन्मान करायचं आहे. लक्षात घ्या जीवचंद्र संघ, आपणास विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू समायोजन कक्षामध्ये पाठवून द्या, जेणेकरून खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचली जातील. पहिला चेंडू त्रिफळाचीत एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. गणेश मनेरा पहिला विकेट गमावला टीम वाघबील मास्टर या संघाने. टास्क करून घेऊया आपण दोन्ही संघांमध्ये. नंदकुमार मारुती पाटील आदरणीय सन्माननीय नंदकुमार मारुती पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या दोन संघादरम्यान. मालवणी आणि नारंगी या दोन संघादरम्यान आपण इथे टॉस करतोय. सर्वात प्रथम दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. टॉस करणार आहोत. येस कॉल कोण करत आहे? कॉल कोण करत आहे? येस नारंगी संघ कॉल करणार आहे. कोण बोलतोय? छापा असा कॉल केला, काट येतोय. मालवणी संघ टॉस जिंकलाय. आपण निर्णय पेंडिंग राहील. चला जाऊया डायरेक्ट मॅचकडे. केला का टिक मार केला का? नाही पाय त्याने बोलवा चालू झाली. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांचा इथं आपण सन्मान करणार आहोत. आयोजकांच्या मार्फत प्रत्येक संघाच्या कर्णधारांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यानंतर आपण जातो मॅचमध्ये. लक्ष एक छोटासा लक्ष दिलं गेलं आहे 30 धावांचं वाघबीळ संघासमोर. पहिला विकेट इथे गमावलं आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर 3 धावा मायनस केल्या गेल्यात, कारण उशिरा आल्या कारणाने नक्कीच जिचंद्र या संघाला 3 धावांची पॅनल्टी दिली आणि त्या 3 धावा इथे मायनस केल्या गेल्या, म्हणजेच 27 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. चार चेंडू गोलंदाज कांचन याच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता. गणेश मनेरा दांडी गुळ केली गेली होती त्या फलंदाजाची, सफळ झाला होता. फटका खेळला स्क्वेअर लेग रिझनमध्ये. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे तर थोडंसं फंबल होत आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक धावफलकावरती. 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिले 5 चेंडूंचा खेळ संपलाय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना चालू आहे, तो म्हणजेच वाघबीळ मास्टर्स वर्सेस जीवचंद्र मास्टर्स. टॉस जिंकला होता वाघबीळ मास्टर्स संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय संघाच्या कर्णधार गणेश मनेरा यांनी घेतलं होतं. सफळ झालाय. सरळच्या दिशेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चुकी केली जाणार नाही. अजून एक विकेट गमावले टीम वाघबीळ संघाने. ओके थँक्यू डीजे, थँक्यू. मालवणी संघ इथे टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय नारंगी संघाला. 30 धावांचं लक्ष आहे, मात्र पहिला षटक जीवचंद्र या संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे आमचे गुणलेखक
जॉय सांगतात की पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवरती ही विकेट मिळवली गेले जुचंद्र संघासाठी. पहिला फलंदाज बाद झाला होता तो म्हणजेच गणेश, त्यानंतर फलंदाज बाद झाला तो म्हणजेच ज्ञानेश्वर डाकी. हे दोन फलंदाज संभूमध्ये परतले गेलेत. आणि आत्ता मात्र जोडी आपण जर पाहिलात तर एक परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करणारा, सर्वांना बंधू मानणारा वाघबीळचा नंदू या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी आपण पाहतोय फलंदाज कुंदन याला आपण पाहतोय. पहिला षटक संपलाय, 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावर क्रमांक 2चा गोलंदाज स्वप्नील येतोय. राईट आर्म राऊंडचा मारा, पहिलाच फुलटा चेंडू होता, कव्हरच्या दिशेला खेळला गेलाय, थोडासा फंबळ झालाय. 2 धावा इथं पूर्ण केल्या गेल्यात. कारण ज्या ज्या वेळी क्रिकेटमध्ये जर म्हटलं गेलं ना की क्षेत्ररक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ऑलरेडी तुमच्या अकाउंटमध्ये धावा कमी आहेत आणि त्या धावा तुम्हाला जर रोखायचं असेल तर मेन म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट क्षेत्ररक्षण, यावरती तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागेल. कारण पहिला षटक जर पाहिला तर 5 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. मात्र अजूनही मॅचमध्ये जर पाहायला गेला तर कलाटणी देण्यासारखं षटक कुठलाही पाहायला मिळालं नाही आहे. कारण वाघबीळ संघ जर पाहिला तर वाघबीळ संघामध्ये 11 खेळाडू हे पूर्ण बॅटिंग करणारे आहेत. या संघाला या मंडळामध्ये अवस्थान असंच दिलं नाही आहे. या संघामध्ये त्या प्रकारची बॅटिंग, त्या प्रकारची बॉलिंग इथे पाहायला मिळते. गेल्या सीझनमध्ये ज्या प्रकारे एम प्रकाश सरांनी सांगितलं की तब्बल 9 पारितोषिके प्रथम क्रमांकाची त्यांच्या घरामध्ये पाहायला मिळतील. आणि या सीझनमध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये कोलशदमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. म्हणजे जो गेल्या वर्षीची जी परंपरा होती ती आता मात्र इथे कुठेतरी कायम ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच वाघबीळ संघ करतोय. 30 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्गावर स्वप्नील याला आपण पाहतोय. 3 धावा 3 चेंडूमध्ये खर्च केला. यावेळी सफल झाला होता. मात्र बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क पाहायला मिळत नाही आहे. पंचांनी धावा घोषित करायच्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत? नंतर नाही नाव लिहून ठिकाणची 1 धाव 22च्या रूपाने. सिंगल मिळाली जाते. सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना संघाच्या धाव फलकावरती 9 पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरचा हा सामना आपण पाहतोय. ओला स्पोर्ट्स ओला आयोजित अग्रिकोळी 40+ मास्टर चषक 2025चं हे भव्य दिव्य आयोजन आहे. आज सकाळी जर आपण पाहिला तर सकाळच्या सत्रामध्ये चहा आणि नाश्त्याची अप्रतिम सोय, उत्तम सोय पाहायला मिळाली. आज ज्यांनी मिसळ पाव बनवला त्या सर्व माया भगिनींचं नक्कीच आम्ही कौतुक करतोय. अप्रतिम मिसळ होती. अंतिम आणि शेवटचा चेंडू या षटकामधील चेंडू पडल्यानंतर वेगवान होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, कुठेतरी स्वतःच्या मनामध्ये संकोच करून खेळण्याचा प्रयत्न नंदू याच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण हेमा सर आपण पाहिलात तर नंदू या प्रकारच्या बॅटिंगमध्ये ओळखला जात नाही आहे. नंदू ओपन क्रिकेट असू दे, 40+ क्रिकेट असू दे, हा खेळाडू ओपनिंगसाठी येतो आणि मोठमोठे पटके खेळण्याची क्षमता आणि ताकद या फलंदाजामध्ये आहे. मात्र आज कुठेतरी स्वतःच्या मनोबल नक्कीच कुठेतरी आज हरवलं आहे असं वाटतं नंदू याच्याकडून. छोटंसं लक्ष आहे, एक मनामध्ये विचार असेल सिंगल डबलवरती जास्त जोर देऊन संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. मात्र सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. मात्र एखादा मोठा फटका येणंही गरजेचं आहे. कारण ज्यामध्ये तुमचे डॉट बॉल सिंगल डबलमध्ये घेत असताना पाहायला मिळतात. कारण 12 चेंडूचा खेळ संपला आहे आणि 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलक 10 धावा पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग साठी आमंत्रित केलं गेलं होतं वाघबीळ संघाने जुचंद्र या संघाला. आणि तदनंतर थोडीशी जुचंद्र संघाने नाराज केले कारण बॅटिंग लाईनअपमध्ये खूप कमी पडला आणि आता मात्र गोलंदाजीवरती जोर द्यावा लागेल.
यावेळी पुलटा चेंडू होता, पॉईंटच्या क्षेत्राला बॅकफूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न पंच इथे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की नक्कीच हा खराब चेंडू आहे. अवांतर धावसंख्येमध्ये 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील आणि या 2 धाव्याने संघाचा धावफलक पुढे सरकत असताना 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. प्रत्येक चेंडू डॉट आणि प्रत्येक चेंडू विकेट तुम्हाला घ्यावे लागतील, कारण जोपर्यंत तुम्ही विकेट. मात्र इथे पहा फटका काय, जबरदस्त फटका सजवलाय लॉंग क्षेत्रामध्ये. प्रयत्न चांगले होते मात्र पाहत राहिला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. षटकार आहे, षटकार आहे, षटकार इथे पाहायला मिळते या चेंडूवरती आणि या 6 धावेने धावफलक पुढे सरकत असताना संघाच्या धावा 18 पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा सफल झाला होता. पुढे आला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल पाहायला मिळतं आणि ज्याचं कारण 2 धावा. जिथे 1 धाव आहे तिथे 2 धावा पूर्णपणे आरामात घेतल्या जात आहेत. धावा रोखणं गरजेचं आहे जुचंद्र संघाला. आता मात्र खूप उशीर झाल्याचं म्हटलं जाईल, कारण फक्त 10 धावांची गरज आहे. नंदू याने आपली करामती बॅटिंग दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच चालू केला आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. मुख्य पंचांमध्ये आपण पंच पाहतोय आता मात्र पुन्हा एकदा आमच्याकडे पंच होत आहेत. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा हा चेंडू होता, कारण ज्या वेळी तुम्ही उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकाल त्यावेळी तुम्हाला आमचे अंपायर दंडित करतील, कारण अंपायर जर आपण पाहिले तर दोन्ही पंच हे नक्कीच खूप अनुभवाने भरलेले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा यावेळी आउटसाईड द लेग स्टंप डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आपण पाहिलाय. अवांतर धावसंख्येमध्ये भर, अजून एक धाव ही धाव फलकावरती जोडली जाते. आता मात्र पुन्हा एकदा लक्ष्याकडे आरामात पोहोचण्याचा प्रयत्न वाघबीळ संघाला होत आहे. म्हटलं जातं ना, जिथे धावा कशा प्रकारे द्यायच्या आहेत हे नक्की जुचंद्र संघाने ठरवून दिलं. जरी बॅटमधून नाही आल्या तरी अवांतर देण्याचा प्रयत्न नक्कीच करतो जुचंद्र संघ. ऑलरेडी आज जर पाहिला तर जुचंद्र संघाचा दिवस खराब आहे, कारण सकाळी लेट आले 3 धावांची पॅनल्टी, त्यामध्ये अजून धावा कमी, त्यामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. ज्याचं ज्या प्रकारे म्हटलं जातं आहे ना की क्रिकेटमध्ये कुठेतरी 40+ ज्यावेळी क्रिकेट चालू झालं त्यावेळी टायमासाठी खूप वाहन केलं गेलं होतं प्रत्येक संघांना, कारण क्रिकेट खेळायचं मित्रांनो तर तुम्हाला टायमावरती येणं गरजेचं आहे. नाहीतर आमचे आयोजक वाटच पाहत असतात की कुठला संघ आणि कुठल्या संघाला इथे पॅनल्टी लागेल, कारण एवढं मोठं आयोजन करणं आणि त्या आयोजनाला कुठंतरी छोटंसं गालबोट लागणं हे चुकीचं आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक संघाला की वेळेवरती पोहोचणं आणि चांगलं क्रिकेट खेळणं, या 2 गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या असतील. आता मात्र नंदू याने जागेवर स्टँडिंग फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र अप्रतिम झेल, सुंदर झेल डीपला गेला. सीमारेषे लगत स्वतःवरती नियंत्रण, बॉडी बॅलन्स चांगलं आणि एक सुंदर झेल डीपला आहे. फलंदाज नंदू पाटील बॅक टू द पवेलियन. नक्कीच ओला गावातील अजून एक दानशूर व्यक्ती, नक्कीच ओला स्पोर्टचे खेळाडू आणि एक चांगले व्यक्तिमत्व विजय ठाकूर सर यांचं इथे आगमन झालं. वेलकम नाना, आपलं सहर्ष स्वागत ओला स्पोर्ट्स ओला अग्रिकोळी 40+ मास्टर चषक 2025 मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाच्या धाव फलकावरती 26 धावा, फक्त एका धावेची गरज आहे. चेंडू उर्वरित 12 बाकी असतील. जुचंद्र जर नाव ऐकलं ना तर जुचंद्र एक क्रिकेटची पंढरी आहे. ज्या संघामध्ये मोठमोठे खेळाडू आपण पाहिलेत, आज नक्कीच
निलेश यालाही आपण पाहतोय, ज्याने क्रिकेट खूप गाजवलं आहे. आमच्या समोर आम्ही निलेश यांची बॅटिंग पाहिले, मात्र आज कुठेतरी थोडंसं नाराज केलं आपल्या संघासाठी असंच म्हटलं जाईल. अंतिम आणि एका धाबेची गरज जिंकण्यासाठी या धावफलकावरती पाहायला मिळते, कारण स्कोअर लेवल झाला आहे. वाघबेली संघाचा पहिला विजय या स्पर्धेमध्ये मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल आणि इथे विजय मिळवला आहे. पहिला विजय वाघबेली संघाचा, पराजय संघाला हार्ड लक. आणि जाणार आहोत आपण थोड्याच वेळात या सामन्याचा शिल्पकार कोण आहे, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला दिला जाईल हे पाहणं गरजेचं असेल. तत्पूर्वी मालवणी संघाला विनंती असेल, आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. सलामीची जोडी नारंगी संघाने आपले रेडी ठेवायचे आणि दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या समायोजन कक्षामध्ये आपण पाठवून द्यायचे.